सो माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तर आम्ही वेव्स या हॉटेलला गेलो होतो. ॲक्च्युली ह्या हॉटेलबद्दल मला काहीच माहीत नव्हतं, कशी बुकिंग असते, कसं आपल्या इथे जसं मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जायचं असेल तर स्लॉट बुक करावा लागतो. तर तसं इथे आहे की नाही म्हणून मी सर्च करत होती गुगलवर वगैरे, पण मला काही आयडियाज भेटली नाही. आणि आम्ही आदल्या दिवशीच ठरवलं होतं की हॉटेलमध्ये जायचं म्हणून. ह्या हॉटेलमधून बीचचा व्ह्यू आहे ना, तो एवढा सुंदर आणि भारी दिसतो सनसेटच्या टायमाला. पण आम्हाला लेट झालं म्हणून आम्ही इथे डिनरसाठीच गेलो होतो. आणि इथे आम्हाला थोडं व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन करायचं होतं, आधीच सेलिब्रेशन करायचं होतं, कारण की नंतर पोरांच्या एक्झाम होत्या, मला जमणार नव्हतं. म्हणून या हॉटेलमध्ये आम्ही आलो होतो. तर खूप छान असं हॉटेल आहे हे दमणमध्ये. त्यानंतर आम्ही स्टार्टर वगैरे घेतल्यानंतर इथे DJ वगैरे चालू होता. तर आरुषची खूपच इच्छा झाली की मम्मी चल आपण तिकडे जाऊन नाचूया, म्हणून आम्ही नाचायला गेलो होतो आणि खूप एन्जॉय केलं. तिथे खूप मजा आली आम्हाला. आम्ही आल्यानंतर आरुषच्या आवडीचं एक पण गाणं लागलं नव्हतं, त्याच्यामुळे आरुषला एवढं काय इंटरेस्ट वाटत नव्हता, बोर झाला होता तो. त्यानंतर इथे आम्ही इकडे एक सेटअप रेडी होता म्हणून तिथे आम्ही फोटो काढून घेतले. खूप छान असं सेट केला होता ह्याने. त्याच्यानंतर इथे आम्ही दोघांनी डान्स केला. फेब्रुवारी महिना म्हटल्यावर कोणता ना कोणते डे चालू होते. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी रोज डे चालू होता. आणि इथे मस्तपैकी असं छान लोकेशनला आम्ही रोज डे सेलिब्रेशन केलं. आमच्या मागेच बीच व्ह्यू होता, आम्ही तिथे छान असे फोटो काढून घेतले. असा व्ह्यू दिसत होता एकदम मस्त, आणि समोरच समुद्र दिसत होता. त्याच्यानंतर मी इथे आवीला बोलत होती नाच नाच, पण आवी खूप लाजत होता, नाचायला तयार नव्हता. इथे बाकीचे कपल्स पण खाता खाऊन झाल्यावर थोडा ब्रेक घेऊन थोडा नाचत होते. आणि लोकेशन पण फार छान होतं. आवी राहिला होता फोटो काढायचा म्हणून आवीचं पण फोटो काढून घेतलं. आता तुम्हाला हे पूर्ण हॉटेल फिरवते मी कसं आहे ते. ही एंट्री आहे इथून. हे ह्यांचं बार सेक्शन आहे. इथे बसण्यासाठी डायनिंग एरिया आहे. आणि DJ ह्याच्या मागे DJ चालू आहे. इथे आम्ही नाचत होतो. हे रात्री 11 वाजेपर्यंतच चालू असतं, 11 नंतर बंद असतं. म्हणजे DJ वगैरे बंद होऊन जातो 11 नंतर. आणि हे रेस्टॉरंट पण आहे, इथे खाली लग्न चालू होतं. हे असं छान असं हॉटेल, मस्त हॉटेल आहे, एकदम बजेट फ्रेंडली आहे. काल जी दुबई मार्केटमध्ये मी गेली होती, खरं तर ह्याच्यासाठीच मी गेली होती, कारण की मला हॉटेलमध्ये जायचं होतं आणि माझ्याकडे छान असा ड्रेस नव्हता. म्हणून मी दमणमधूनच माझा हा 1 पीस घेतलेला आहे आणि मला छान भेटलेला आहे. म्हणून आम्ही काल दमण मार्केटला गेलो होतो, दुबई मार्केटला गेलो होतो. दुबई मार्केट आणि चायना मार्केट हे जवळजवळ एकच आहे, हे नंतर आम्हाला समजलं.
त्यानंतर इथे झाला डान्स आणि आम्ही थोडंसं रेस्ट म्हणून ज्यूस वगैरे घेतला आणि सगळं खाऊन पिऊन झाल्यावर मला मिस्टरांनी छान असं मला गिफ्ट दिलं आणि हे गिफ्ट पण खूप छान होतं. हे होतं ब्रेसलेट होतं. खूप छान असं गिफ्ट दिलं मला खूप आवडलं. आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. फोटो काढले छान मस्तपैकी शेवटची आठवण म्हणून. आणि पुन्हा आम्ही एक राऊंड मारण्यासाठी निघालो कारण की हा इथला आमचा शेवटचा दिवस होता. तर आम्ही पुन्हा मार्केट एरियामध्ये फिरलो आणि पुन्हा त्या गोष्टी आम्ही बघितल्या. तर खूप छान आहे दमणमधली युनिक गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, याच्यामध्ये हे बघा किती छान असं कलर केलेला आहे. कलर पेंटिंग वगैरे खूप छान केलेली आहे आणि खूप स्वच्छता आहे आणि सायलेंट आहे. तुम्ही येऊ शकतात फिरायला आणि मुंबईपासून जवळ आहे, 3 ते 4 तासाच्या अंतरावर आहे. आम्ही निघालो होतो सकाळी 7ला तर 12 वाजेपर्यंत आम्ही पोचलो पण इथे. आणि खूप मस्तच आहे, तुम्ही नक्की इथे या, एकदा विजिट करा. आम्हाला निघताना 12 वाजले होते, त्याच्यामुळे रोडवर कोणी दिसत नव्हतं, फक्त बीच साईडला दिसत होतं आणि अशी पेंटिंग एकदम छान अशी दिसत होती. नंतर आम्ही घरी गेलो आणि सकाळी जायचं होतं मला म्हणून आम्ही ते नाश्ता करायला आलो होतो. पहिला घेतला होता आम्ही चहा. त्याच्यानंतर ही पेंटिंग पण खूप छान आणि मस्त आहे आणि निघताना आम्ही हॉटेलचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तसं हॉटेल आहे बघा, रूम टूर दाखवते मी तुम्हाला. खूप छान असं हॉटेल आहे, नवीनच आहे आणि खूप छान आहे. हे असं बेड आहे आणि क्लिनिंग पण होते. असं मस्त पेंटिंग लावलेले आहे, लायटिंग वगैरे आहेत. असा छान असा व्ह्यू आहे, दिसतो तुम्हाला इथे वरतून मस्त बघायला भेटेल. द प्लाम बीच रिसॉर्ट या हॉटेलचं नाव आहे. नक्की आलात तर इथे विजिट करा. आणि आता मी इथून फायनली निघालो. ही बघा कलरफुल टाकी आहे मस्त वेगळी. त्यानंतर हे इथे चर्च आहे. तिथे आमचं जायचं राहिलं होतं म्हणून आम्ही पुन्हा एकदा उतरलो आणि ह्या चर्चमध्ये बघायला गेलो. व्हिडिओमध्ये बघितलं तर सांगतात की रात्री ते येऊ नका, हॉन्टेड प्लेस आहे. पहिला हा दरवाजा होता, त्याच्यानंतर हा त्यांनी तोडून दुसरा दरवाजा लावला. खूप जुनं असं हे चर्च आहे. वरती किल्ला वगैरे आहे आणि असं इथून एंट्री आहे. दुपारचं ऊन झालं होतं तरी पण आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही गेलो. आणि ह्या प्लेसला हॉन्टेड प्लेस असं का बोलतात कारण की इथे हे होतं, नंतर आम्हाला कळालं. आणि हा वरती एरिया आहे. इथे आतमध्ये चर्च आहे म्हणून इथे चर्चला लोक येतात. तिथे ब्ल्यू कलरचं शेड दिसते, तिथे चर्च आहे. हे काय आहे? तर अशा प्रकारे आमची ही टूर खूप छान झाली. तुम्हाला यायचं असेल तर एक दिवस इनफ आहे इथे येण्यासाठी. एक दिवसात सगळं काही फिरून होतं आणि सगळं जवळपास आजूबाजूलाच आहे. कुठे लांब जायची जास्त गरज नाही आहे. तर आलात तर नक्की या, खूप छान आणि क्लीन सिटी, मुंबईपासून जवळच आहे. आणि भेटू परत एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये. ओके बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय. तुला काय माहिती रे? ते उतार असेल, चर्चचा आवाज येतो ना. चला.
इथून जायचं